सातारा जिल्हा परिषद निवडणूक 2026ची मसूर गटात रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पण शिवसेना शिंदे पक्षाकडून अधिकृत उमेदवार असलेले सोमनाथ चव्हाण यांच्या प्रचाराचा नारळ आज कालगाव येथील कालभैरवाचे दर्शन घेऊन फोडण्यात आला. यावेळी जनतेचा असलेला प्रचंड पाठिंबा आणि कालभैरवाची साथ यामुळे माझा विजय नक्की होणार यात शंका नाही, असे मत उमेदवार सोमनाथ चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यानंतर मसूर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. या ठिकाणी मसूर जिल्हा परिषद गटामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांना दिलेले आहे. त्या उमेदवारीमध्ये आम्ही निश्चितपणे सगळेजण एकजूट होऊन सोमनाथ भाऊ चव्हाण यांचं काम करणार आहे आणि निश्चितपणे एक ह्या जिल्हा परिषद गटामध्ये असा एक इतिहास घडवणार आहे. तो इतिहास एक सुवर्ण अक्षरात लिहिला असा इतिहास होणार आहे, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. मी या ठिकाणी कालगाव गावचे सरपंच मान्य श्री सोमनाथ भाऊ चव्हाण हे आज मसूर झेडपी गटासाठी त्यांची उमेदवारी दाखल झाली. शिवसेना धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या पक्षातून आज त्यांचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. आज या ठिकाणी आम्ही कालगाव गाव म्हणून सर्व एकमुखानं धनुष्यबाण सर्वांनी हाती घेतलेला आहे आणि एक ध्यास केलेला आहे की मसूर झेडपी गटामध्ये 100% परिवर्तन घडवणार. आणि सोमनाथ भाऊ चव्हाण यांचं कार्य फक्त कालगावपुरतंच मर्यादित नसून त्यांनी महाराष्ट्रभर आईसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत त्यांनी खूप काम केलेलं आहे. परंतु आज छोट्या गावाला कधीच संधी मिळाली नव्हती. आज स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती असेल, झेडपी असेल, यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या. परंतु त्या संकल्पनेला आज कुठं तर तडा जातोय असं दिसतंय, कारण का घराणेशाही ही चालत आलेली आहे. पण आज या ठिकाणी कसलाही राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला शिंदेसाहेबांनी आज विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी शिवसेनेचं तिकीट दिलं. त्याबद्दल त्यांचंही आम्ही कालगावतर्फे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही ताकदीनं काम करू आणि 100% यावेळी जिल्हा परिषद मसूर गटामध्ये परिवर्तन घडवू हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि कालगाव या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्ष एकत्र पाठिंबा आम्ही त्यांना देत आहोत हेच या ठिकाणी मी नमूद करतो. नमस्कार, मी व माझे सरपंच यासनी आम्ही सर्व झुटीने एकमतानं निवडून द्यायची तयारी केलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व गावाच्या वतीनं मी आभारी मानतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्ते. प्रथमतः आज या ठिकाणी सर्व मसूर जिल्हा परिषद गटातील माझा मित्रपरिवार, माझ्यावर प्रेम करणारे माझे वडीलधारे ग्रामस्थ आणि या गावातील तरुण युवावर्ग आणि लाडक्या बहिणी आणि आमचे दैवत श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मी खूप खूप आभार मानतो की आज या ठिकाणी मला त्यांनी उमेदवारी दिली. त्या उमेदवारीच्या निमित्तानं आज पूर्ण जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील माझा मित्रपरिवार आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व लोक मी जसे बोलवल त्या पद्धतीनं आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभारी मानतो. आणि गावानं आणि पूर्ण जिल्हा परिषद गटानं
मला 100% निवडून देण्याची आज निवडणूक हातात घेतलेली आहे. आजपासून इथून पुढे आम्ही पूर्ण ताकदीनिशी जिल्हा परिषद लढू पण आणि जिंकू पण ही तुम्हाला ग्वाही देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज या ठिकाणी कालगाव गावचे लोकनियुक्त तसेच बिनविरोध सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांचा प्रचाराचा शुभारंभाचा नारळ या ठिकाणी फोडून झालेला आहे. तरी मी एक सोमनाथ भाऊंचा एक छोटा कार्यकर्ता आहे कालगाव गावमध्येच. तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण आज या दिवसापासून जे काही प्रचाराचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये गट वगैरे किंवा पक्ष वगैरे न बघता आपला एक भाऊ म्हणून आणि अगदी रात्रीच्या 12 वाजता जरी फोन केला तरी मदत करणारे आपले सोमनाथ भाऊ यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे अशी मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो. सूरज सोन्या गणपती बाप्पा ओके. आज या ठिकाणी आपण माननीय शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मसूर जिल्हा परिषद गटातील सोमनाथ चव्हाण यांच्या मसूर येथील पक्ष कार्यालयाचं औपचारिक उद्घाटन केलेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब व संपर्क प्रमुख शरदजी कनसे यांनी सोमनाथ चव्हाण यांना शिवसेने पक्षाच्या वतीनं मसूर जिल्हा परिषद गटात अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि शिवसेना मसूर जिल्हा परिषद मतदारसंघात ताकदीनं लढणार आणि शिवसेनेचं या मसूर जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या 4 ते 5 वर्ष काम आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मसूर जिल्हा परिषद मतदारसंघावर गावागावात निधी दिला गेलेला आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून. त्यामुळं मसूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक शिवसेना ताकदीनं लढणार. जय महाराष्ट्र. माझं नाव श्रीनिवास संघा आहे. मी पद्मशाली समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे व तसेच शिवसेनेचा नेता म्हणून काम करतो, युवा नेता म्हणून. आज मसूर ह्या जिल्हा परिषदला सोमनाथभाई चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांना प्रत्येक खेडेगावात कुठल्या गावात काय प्रॉब्लेम आहे, कसं प्रॉब्लेम सोडवता येतो, युवा तडफदार नेतृत्व म्हणून सोमनाथभाई शिंदे यांना शिवसेनेकडनं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. तसंच त्यासोबत इथल्या या भागातील अनेक लोक अनेक गावात जिथं पाण्याचं प्रॉब्लेम असेल, जिथं लेकरांचं एज्युकेशन असेल किंवा एखादा हॉस्पिटलचं प्रॉब्लेम असेल, जेणेकरून 24 तास उपलब्ध असणारे एकमेव नेता सोमनाथभाई चव्हाण जे युवा तडफदार आहेत आणि ज्यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून जे पहिला डिक्लेअर झाले आहेत, असे शिवसैनिक जे खरंच लढणारे आहेत, शांत बसून फक्त इलेक्शन आल्यावर 2 शब्द बोलून घरात बसणारे नसून लढाऊ शिवसैनिक म्हणून सोमनाथभाई चव्हाण यांना तिकीट दिलेले आहे. आणि सर्व नागरिकांनी त्यांच्यासोबत त्यांना मतदान टाकून आपल्या भागाचा विकास करावा एवढंच शब्द बोलतो. जय महाराष्ट्र.